नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोकराळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. या ठिकाणी एक नंदी आहे. या कोकराळे गावचा संघर्ष योद्धा म्हटलं गेलं तरी काय हरकत नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक मालकाचा संघर्ष असतो बैल पळवण्यामागे. आपल्यासोबत त्यांचे मालक, त्यांची टीम आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल की आज तुमचं स्वागत करतोय माझ्या चॅनलमध्ये. बैलाची माहिती द्या थोडीशी. ह्यो बैल कोकराचा आहे, बरं. भारत म्हणून नाव आहे त्याचं. आजपर्यंत जाईल तिथं त्यानं कधीच नाराज केलं नाही आपल्याला. जाईल तिथं गट सिमिल तर 100% राहतो. बर ह्यो बैल आल्यापासून म्हणजे असं कधीच कुठल्याच पोराला नाराज होऊन घरी यायला लागलं नाही. एकही मैदान नाही, जाईल तिथं 100% त्यानं गुलालात राहायचे 100% प्रयत्न केलेत. काही मैदानावर पैऱ्या वाचून मार खाल्ला. नवीन होतो या क्षेत्रात, आम्ही लावा पैरं नव्हतं आम्हाला. बर पण आता काय नाही, जाईल तिथं बैल असला नसला. आता 1.5 महिना झालं बैल आजारी होता. बर तरी मैदानावर गेलो तरी अजून बाबा कोकराचं म्हणलं तरी भारतचं नावानं आम्हाला ओळखायला लागलेत. बर तेवढं ह्या बैलापासून आम्ही कमावलं. तुम्ही म्हटलं आजारी होता म्हणजे नक्की काय झालं ते मागच्या वेळेस इटकीच्या मैदानाला राहिला त्या साईबर. त्या टायमिंगला ते आल्यानंतर जरा कोब्यावरती घासारला. बर त्याच्यामुळे पुढच्या पायात चमकत होता. बर बर तिथनं कव्हर झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपण 1-1.5 महिना त्याला आरामावरतीच ठेवला होता. त्या दिवशी फेराच्या हिशोबाने काढला आपण. तिकडे इटकी साईडला मैदान झालं, वांजोळी का काय लिंबोरे. त्या मैदानात तिथं पळून सुद्धा 4 नंबर केला त्यानं, बाहेरनं पळून. आणि आजपर्यंत त्याची खासियत आहे की गट काढला की सीमेला तो बाहेरनच लागतो कुठल्या ना कुठल्या साईडनं. नशीब साथ देत नाही तरी तो पळतोय. कुठल्या खांदे? दोन्ही खांदी पळतो, काय विषय नाही. पब्लिकनं आपल्या नवीन खरेदी झाली का घरच्या गायचं? नाही, आपला मुंबईवाल्यांचा होता. आपल्याकडे काही दिवस सांभाळायसाठी आला. त्याच्यानंतर मग त्यांचा निर्णय झाल्यानंतर सगळ्या मुलांचा त्याच्यावरती जीव बसला. त्याच्यामुळे सगळ्या पोरांनी मिळून बैल घ्यायचं ठरवलं आणि ह्यो बैल घेतला. किती महिने झाले तुमच्याकडे बैल आहे? बैल तसं आमच्या झालेली आहे ती खरेदी महिन्याला 3 महिने झाले की खरेदी झालेल्याला. नियोजन कोण करतं भारतचं? भारतचं राहुल दादा नियोजन करतात. कुठल्या पैऱ्यात काय पळायचं असलं पोरं सांगतात बाबा आमची ह्या बैलाभर पळायची इच्छा आहे. मग राहुल दादा त्यांच्या परीनं होईल एवढं प्रयत्न करतात. 100% आम्ही जी नावं सुचवलीत ती बैल आम्हाला त्यांनी दिली तीच. म्हणजे ज्यावेळेस तुमचा बैल पळत नव्हता तुम्ही म्हटलं की पैऱ्याला खूप अडचण येत होते, आणि ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस स्वतःहून पैरं मागतात. काय सांगाल? ती 100% आम्हाला अनुभव आलाय की अशी जवळची काय काय ती की माहीत असताना सुद्धा बाबा आम्हाला पळायची म्हणलं तर अशी लय बोलणारी होती की बाबा कुठला भारत, कोकरायातला का, असं विचारून बघतो सांगता असं म्हणून लय जणांनी टाळाटाळ केलेली स्टार्टिंगच्या काळात. पण आता काय विषय नाही की चांगल्या लोकांची सुद्धा फोन बिन येतात. डेली एवढा 1.5 महिना जरी बैल आजारी आहे तरी डेली 10-15 तरी फोन कंटिन्यू सगळ्या पोरासनी चालू आहे. बैल कधी काढणार आहे बाहेर या संदर्भात. म्हणजे तुम्ही बघितलं 1.5 महिन्यानंतर तो आजारी होता आणि त्या आजारपणातून डायरेक्ट मैदानात काढलं. गट वगैरे काय नाही, फेरा नाही, गट नाही, काय नाही. त्याचं डेली रुटीन कसं असतं? काय डेली रुटीन काय आपलं कंटिन्यू एक सकाळचं चालवाय नेते ती वैरण आणि खुराक बिराक, जास्त असं काय नसते. त्याचं फेरा वगैरे काय? फेरा वगैरे आता 1.5 महिना आजारी असल्यामुळे काय काढलाच नाही त्याला. म्हणजे हीच होता निर्णय घेतला आणि डायरेक्ट मैदानावरच काढला. कंटिन्यू तो मैदानातच असतोय 8 दिवसातनं. त्याच्यामुळे फेरा काढायचा काही विषयच येत नाही. काय सांगाल या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये जे आता तुम्ही बघितलं गरिबाची बैल असतात त्यांना बैल पळत नसतो, बैल पळत असतो, एकटा बैल पळत असतो, पण त्याच्याबरोबर साथीदार सुद्धा चांगलाच पळणारा लागतो. परंतु तुम्ही बघितलं तुम्ही इतिहास सांगितला की आम्हाला आमचा बैल पळत नव्हता, परंतु ज्यावेळेस पळायला लागलं त्यावेळेस फोन यायला लागलं. परत एक नवीन जी तरुण पिढी जे हात उतारते त्यांना काय सांगाल तुम्ही? तरुण पिढी काय नाही, बैल पळा तर सगळं काय. आणि बैल पळून पण नुसतं काय नाही, नियोजन करणारे सदासजी पैरे, म्हणजे पैऱ्याचा लय प्रॉब्लेम आहे बैल पळून सुद्धा. बर जी इच्छा आहे म्हणजे 4 नंबर 3 नंबर मध्ये पळूनच राहायला लागतं, असा विषय आहे. काय सांगाल आपला भारत तर आता वय काय साधारणपणे? वय तरी याचं साधारणपणे किती असेल? 5 वर्ष असेल. 5 वर्ष असेल. तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगितलं इटकीच्या मैदानाचा थोडासा जरा परिचय द्या. इटकी मैदानामध्ये कसं नियोजन झालेलं? आम्ही फेऱ्याच्या हिशोबानंच गेलेलो. तिकडचं एक ते वासरू होतं. नाव काय होतं त्याचं? त्या वासराचं सचिन शेठच्या गाण्यांचं. बरं ते वासरू होतं. मैदान ते कटलं होतं, आदतचं होतं का? आदतचं होतं. बरं, ते नियोजन ज्यावेळेस तुमचं कधी ठरलेलं होतं? नियोजन म्हणजे त्यांनी आपल्याला एकदा बैल दिलाला तेव्हा ते म्हणलेले आमच्या गावचं मैदान आहे, तुम्हाला बाबा बैल द्यायलाच लागतोय. त्याच्यामुळे आपण पण आपलं शब्दाखातीर घेऊन गेलेलो. कुठला आहे काय नाही, गेलो पण काय नाही. वासरू पण 1 नंबर पळलं. आणि बैल तर काय नाही, वासरू बैल काय जरी पळला गळ्यात गळा देऊन आला तरी बैल काय सोडतच नाही मग गाडी.
गट काढला तुम्ही त्या वासराला घेऊन आदतच्या मैदानात, त्यावेळेस काय वाटलं की आयला आपला दीड महिन्यातनं बैल आज पळतो या, थोडासा आजारी होता, काय वाटलं मनामध्ये वाटलं चला आयला गट काढला जाईल त्या मैदानावर आम्हाला गटाबद्दल आजपर्यंत कधीच कानकून लागलेली नाही. प्रत्येक मैदानात गटाल तर त्यानं कधीच नाराज केलं नाही. बैल खाली जरी पळा गेला तरी कोण रिलेटिव्ह भेटलं तर आम्ही असं बाहेर गप्पा बिप्पा मारत बसलं तर असं कधीच वाटत नाही बैल खाली पळाय गेलाय बघाय गेलं पाहिजे. 100% कुठल्या पोराच्या हातात जरी दिला तरी गटाल तर त्यानं आजपर्यंत कधीच नाराज केलं नाही. अशी क्वचित 4-5 मैदान असतील बोटावर मोजण्यासारखी की तेवढ्याच मैदानात फक्त गटाला मार खाल्लाय, नाही तर तो गटाला कधीच कुणाला नाराज करत नाही. सिमीला सुद्धा 100% जाईल त्या मैदानात कडच आहे आम्हाला. कडच आहे. त्या दिवशी इतकी मैदानामध्ये कड आली तुम्हाला वाटत होतं का निघल शिमी, काय मनामध्ये चाललेलं तुमचं? असं काय नाही, पळा म्हणजे तो 100% वाटत होतं बैला. हा 100% आम्हाला विश्वास आहे बैल तर कुठे कमी पडणार नाही. आजपर्यंत जसा बैल पळतोय कधी तासाला त्याने शिवून घेतलेलं नाही. किती जरी काय झालं तरी बैलाच्यानं होईल तेवढं बैल गाडी घेऊन कंटिन्यू पळतो खालून पासून वरपर्यंत. गुलाल त्या दिवशी इटकेचा मैदानामध्ये तुम्ही घेतला, काय आनंद होता? आनंद म्हणजे आता 1.5 महिन्यानंतर निघाला की आमच्या पण असं कधी ध्यानी मनी पण नव्हतं की बाबा आम्ही ज्या गोष्टीसाठी गेलो ह्या गोष्टी होतील म्हणून, पण ते एक आनंद वेगळाच होता. म्हणजे असं जास्त कॉन्फिडन्स नव्हता की आम्ही जाणार आहे गुलाल घेणार आहे, अनपेक्षित आम्हाला त्यानं गुलाल घेऊन दिला त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच होता. आता काय होतं प्रत्येक मालकाला एक आता कसं असतं शेवटी गरीब असो श्रीमंत असो कुणीही असो प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला टॉपच्या पायऱ्यामध्ये पळायची. एक तुमचा कोणाला वाटतं की आपला जो आहे भारत तो कोणासोबत पळावा तुमची इच्छा आहे? आता पोरांच्या म्हणण्यातून तर सारखं येतं लय दिवसांची पोरांची इच्छा आहे की ती साखरवाडीच्या बावऱ्यावर पळायची, पण आता या आजारपणातनं उठल्यामुळे हे पहिलंच मैदान झालं त्याच्यामुळे आम्ही पण काय त्यांच्यापर्यंत अजून संपर्क केला नाही. बरोबर. पण त्या नंदीर सोबत आमची पळायची एक इच्छा आहे साखरवाडीच्या बावऱ्यावर. मित्रांनो सुरेश शेटला येणार आहे ओपनचं मैदान एखादं बघून आम्ही फोन करणारच आहे. मित्रांनो भारत या कोकराळे गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये या भारतने केलेलं आहे. आजारपणातून 1.5 महिना झाला तो आजार होता, नंतर आजारपणातून उठून त्याला फेरे वगैरे काही टाकलं नाही, डायरेक्ट मैदानामध्ये गेला आणि गुलाल घेतला. एवढा कॉन्फिडन्स त्या लोकांना म्हणजे या टीमला कॉन्फिडन्स होता. काय एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो नक्की? काय विश्वासच त्या बैलावर एवढा आहे की आत्ता जरी इथून जरी निर्णय घेतला एखादं मैदान चालू आहे तिथं जरी जायचं तरी नियोजन नसलं काय जरी नसलं तरी ती बैलच कधी असा नाराजच करत नाही आजपर्यंत. नाराज करत नाही त्याला म्हणजे आजपर्यंत कधी टेन्शनच नाही आलं की बाबा आदल्या दिवशी की उद्या ही मैदान आहे कसं होईल नाही तर काय होईल. ज्या कोणाबरोबर पण पळाय त्या दिवशी त्यानं म्हणजे असं कधीच नाराज केलं नाही. आता आगामी मैदानात कुठल्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला भारतचं आता अजून तरी आमचा निर्णय एक 10-15 दिवस आरामावर ठेवायचा तरी 19ला दिसेल. 19 नाही तर 24ला 100% मैदानावर दिसेलच तो. ठीक आहे. आणि कोण बोला तुम्ही? मित्रांनो आपल्या सोबत आहेत सोहेल शेठ. नमस्कार सोहेल शेठ. नमस्कार. काय सांगाल आपल्या कोकराळे गावचा जो भारत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही असता त्याच्यासोबत. भारत बघा जेव्हापासून इकडं आलाय कोकराळ्याला तेव्हापासून पोरांचं एकदम जीवाचं जे काय म्हणतात आपलं जीव की प्राण झालाय भारतचा म्हटलं की आम्ही आता आमच्या भावाची गाडी आहे, आम्ही बैल सोडायला जातो मुंबई टू गाव टू मुंबई, जिथं जाईल तिथं भारतचं नाव आहे. असं आपला कोकराळ्याचा भारत आहे. मुंबई पुणे पनवेल कुठं असेल तिथं भारतचं नाव आहे. बरोबर आहे. तो पळतोय म्हणून तर नाव होतंय सगळं. हो पळतोय. संघर्ष योद्धाच म्हटलं पाहिजे भारतला. एक संघर्ष 1.5 महिन्यातून पहिलंच मैदान, 1.5 महिने आजारी होता आणि पहिल्याच मैदान आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलाल. असा भारतचा संघर्ष आहे. कोण असते टीम बघा गणेश गायकवाड असेल, राहुल सावंत असतील ते नियोजन करतात सगळे. मयूर पाटोळे सुट्टी मेकर आहे, आभी सावंत असेल, विशाल असेल, आपला खंडू असेल, ऋतिक असेल, ध्यान ड्रायव्हर असतील, हे सगळे देखरेख करतात बैलाचे. आणि बाकीचे कोण सहकारी निलेश भैया असेल, भरपूर असे सगळे मुलंच करतात नियोजन वगैरे. मुलं थांबतात बाबा. 19ला नियोजन झाले तर 18 पर्यंत स्वतःची सगळी कामं उरकून असे म्हणजे त्या दिवशी वेळ काढतात की बैल असा आहे की बाबा दुपारपर्यंत कधीच घरी घेऊन जात नाही. ज्या दिवशी मैदानावर जाईन त्या दिवशी दिवस जाणार आहे ह्या हिशोबानंच पोरं सगळी वेळात वेळ काढून बैलासाठी येतात. आज आता हे अचानक नियोजन झालं त्याच्यामुळे एवढं नाही, पण ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी गावातील वस्तीवलीची सगळी पोरं वेळात वेळ काढून सगळी येतात बैलासोबत. म्हणजे एक नाद म्हणायचं. शेवटी त्यानं नादाला तुम्हाला भाग पाडलं की त्यानं पळून दाखवलं की याला आपण काय करू शकतो. आपल्या सोबत आहेत दादा, नाव सांगा. माझं नाव नंदेव चव्हाण.
तुम्ही ड्रायव्हर आहे का? ड्रायव्हर नाही, मला आपली म्हणते ड्रायव्हर सगळी. मी आपली फिरायला गाडी आणतो ना बैलाची. हां हां. कसा बैला पळायचा? पळ छानच आहे बैलाचा, पळाचा काही विषय नाही. गाडी भारत जो आहे तो गाडी कुठनं जास्त ओढतो? अर्ध्यापासून 100 फुटापासून गाडी वडा हो, म्हणजे खालनं तळापासून ते भरपूरच पडतो. तळापासून काय त्याचा आजपासून प्रॉब्लेम नाही. कारण पहिल्या सुरुवातीला का नाही बैल ही कोणालाही माहीत होता. मी हे बैला संग मुंबईला होतो, मी बैल सांभाळायला ह्यो बरं, कुणाकडे होता तो आधी? ह्यो पनवेलमध्ये होता, नावनुशी पनवेलमध्ये बैल होता. बिनजोड खेळत होता? हां, बिनजोडचा होता. दोन्ही खाली पब्लिकनं बाहेरनं पळत होता बैल. तर त्यात मी सांभाळा होतो गेल्या वर्षी बरं बरं. ह्या सीझनला. तर आता त्यातला सीझन संपला की उन्हाळ्या म्हणजे पावसाळ्या सीझनला म्हटली की ते शेट म्हणला आमचा की म्हणला मामा बैल आपल्याला गावाला न्यायचं आहे. म्हणजे बैल कधी उतरला नव्हता. गेल्या वर्षी फक्त कुळवक जायच्या मैदानाला आणला, तर पहिल्याच मैदानाला आणला, तर 2 नंबर करून गेलो आम्ही. ती बी माझ्यामुळेच आणला कुळवक जायच्या बी मैदानाला. बरं हां. तर मग कोणालाही बैल माहीत नव्हता. फक्त आमच्या मी राहुलला तेवढं एक बार बोललेलो की राहुल अरे बैल असा बैल आपल्याला उतरवायचा आहे पावसाळ्याला. तर राहुलला मी व्हिडिओ पाठवला राहुल म्हणला चालतं बैल उतरू म्हणला, आपण मोरचं नियोजन आपण करू. ही झालं पुन्हा उतरायला बैल आम्ही. तर आम्ही पुन्हा म्हटलं की काय करायचं, ती म्हणला करार करा बैलाचा. करार करा, तर म्हटलं ठीक आहे करार बी करू आपण, करारचा बी काय विषय नाही. मग करार करायचं पुन्हा कॅन्सल झालं. ते मला डायरेक्ट म्हणला काय माझा बैल द्यायचे, म्हणजे शेटच आमचं बोललं की द्यायचे. तर राहुलला म्हणलं काय करायचं, आपण बैल घ्यायचा, आपण बैल सोडायचं नाही. कारण का बैल आपल्या जेव्हा आपल्याला माहिती आहे बैल आपल्याला काय करणार आहे काय नाही ती. बरोबर आहे. बैलांना आम्हाला कुठल्याच गोष्टीत कधी नाराज नाही केलेलं. बैल जाईल तर नाही, आमची कधी मान खाली नाही जाऊन. जिथं जाईल तर आता आज तरी देवाला आम्ही गेलेलो नाही, तर म्हणून ती आम्हाला एक मैदान बैल द्याल का, असं बैलांना आमचं म्हणजे नाव ठेवलेलं आहे. नाव केलेलं आहे बैलानं, म्हणजे कुठल्याच गोष्टीत आम्हाला नाराज केलं नाही कधी. तुम्ही मुंबईला गाडी चालवायची का? नाही, गाडी नाही, मी सुट्टी करायला जायचं, बैलाची सुट्टी करायला असायचं. म्हणजे मी तर बैल सांभाळायलाच असायचो, सुट्टी बी करायची, सगळं करायचं बैलाचं. तर कारण कसं होतं आपला बैलावर लय जीव होता या बैलावर. जसं आपण पहिल्यापासून सुरुवातीला गेलं का नाही त्यातनं आपला बैलावर जीव होता. मग आम्ही ह्या पोरासनी सगळ्या बोललो की आपल्याला बैल घ्यायचे आहे. मग आम्ही एक दिवस आमच्या त्या आबीच्या दुकानात बसलो होतो, पिंडी दुकानात. तर म्हटलं आपल्याला बैल काय बी करून हे बैल घेतलाच पाहिजे आपल्याला, कारण बैल आपलं नाव जाऊन देणार ना आपल्या गावात. बरोबर, ठीक आहे. या बैलांना भरपूर आमचं नाव केलं, सगळ्या पोरांचं आमच्या टीमचं सगळं भरपूर नाव केलं. ठीक आहे. आपण येतोय दादांच्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपल्या कोकळे गावचा भारत संबंध महाराष्ट्रामध्ये नाव होतं याचं, प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय, काय सांगाल? भारत हा दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे. बरं. दोन्ही खांदी कुठून बी पळतो तो पब्लिकला, त्याचा काही विषय नाही. तो काय कोणाला नाराज पण करत नाही कधी. हां. तो आदत दुसरा ओपन कुठल्याही मैदानाला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. भारत जास्त स्पीड कुठल्या खांदी घेतो? दोन्ही खांदी पब्लिक. किती टॉपची गाडी असू द्या, नाही काय. त्याच्यासोबत जर बैल पाळणारा जर असेल तर तो 100. आम्ही कुठली गाडी टॉपची आहे काय बघत नाही, गटाला तर बघतच नाही. आपला विश्वास आहे बैलावर. आम्ही झोपतो, कोण पण असलं तरी झोपतो, काय हारजीत आहे होणार. मैदानामध्ये कुणाच्या नावाने पळतो भारत? ज्योतिर्लिंग प्रसन्न भारत फॅन्स क्लब कोकराळ. म्हणजे गावच्या 96 पळतो भारत फॅन्स क्लब 96 कोकराळ. आपल्या ड्रायव्हर कोण असतं त्याच्यावरती? ड्रायव्हर ऋषी ड्रायव्हर असतो कुळक जायचा. भिकवडीचा सोना ड्रायव्हर. बाह्या ड्रायव्हरनं बी गाडी आणली बांबावड्याच्या. पोहणी वगैरे काय घालता का बैल? हो असते आत. मग आता बैल आराम होता त्यावेळेस पोहणी वगैरे घालत होतो आम्ही एक 8-10 दिवसांनी, म्हणजे पाय थोडं मोकळं व्हायसाठी. व्यायाम चालवणं रोजचं असायचं. होय का? हां. असं कुठलं मैदान आहे की त्या मैदानामध्ये तुम्हाला असं वाटलंय भारतनं आपल्या खरंच आपली मान उंचावली, आपल्या गावची नाव उंचावली, असं त्या मैदान असेल की तुमच्या ध्यानी म्हणे? आम्हाला यायचं उर्मिला ताई आहेत ना ते चिंचाळे, त्यांच्या माहेरचं मैदान होतं, तिथं आम्ही राहिलो, चांगल्या गाड्यात पळून राहिलो. कडनी सिमी काढला. कडनी सिमी काढला, त्याचा आनंदच होता. हो. शेवटी कुठलाही नंदी असू द्या, ज्यावेळेस शेवटी पब्लिकनं, राहुल दादा म्हणतात जो पब्लिकनं पळतो तोच खरा बादशाह, आणि या नंदीनं दाखवलंय करून. हो, पब्लिकचा दोन्ही खांदे काय विषय नाही. काय सांगाल आता जे आगामी नियोजन कसं असेल आपल्या भारतचं? आम्ही 19 तारखेला पाहणार आहे आम्ही गुरसाच्या मैदानाला दुसऱ्याला. ठीक आहे. तुमच्या या नंदीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कोण बोलणार? मित्रांनो, आपल्या सोबत आहेत भारत बैलाची कोकराळच्या गावचा जो नंदी आहे भारत, त्याची सुट्टी करायला असतात. नमस्कार. काय नाव तुमचं? मयूर पाठवे. तुम्ही सुट्टी करायला असताना कशा पद्धतीने सुट्टी करायची असते? सुट्टी करायची म्हणजे काय, बैल शांततेत उभा राहायला पाहिजे.
महत्वाचा विषय पट्टीच्या पाय फोडू गेला नाही पाहिजे. एकदा दोनदा चुकी झाली की परत माणूस म्हणते की सुट्टी अशी होते तशी होते, बैल मागं सरतोय पुढं सरतोय. त्यात कसं असते की बैल शांत उभा राहायला पाहिजे, झेंड्यापर्यंत परफेक्ट लक्ष पाहिजे. बैल व्यवस्थित सुटला तरच बैल मोहर गाडी काहीतरी करू शकते. खालूनच जर बैल शांत उभा राहतो, पण लय जर हालचाल झाली तर मग बैल उभा राहत नाही. एकदा दोनदा वळवला की परत शांत उभा राहतो. नाहीतर कसं असते की गाडी आता समजा खालनं एक टांगा जर कमी सुटली तर गाडी कशी पुढे गावणार असा विषय. सामान जर सुटली तर विषय वेगळा आहे, गाडी गावणारच काय जरी झालं तरी. आता त्या दिवशी आम्ही काय कमी 63 दिवसातनं गेलतो मैदानला लिंगवऱ्याला. 63 दिवसातनं काय 1-2 बऱ्या बैलाला पोहणी काढली असेल, काय 1-4-5 दिवस चालवला असेल. त्याच्यावर गेलो, म्हणलं एक फेरा पडेल. बैलांना तिथं काय सगळं व्यवस्थित झालं, पळालो, गट काढला. आता सेमी म्हटलं इकडे कडेला लागला 2 नंबर तासावर, काय निघल न निघल त्याचा काय विश्वास नाही. कॉन्फिडन्स होता म्हणजे बैलाच्या अंगावर लागली म्हटल्यावर काही विषयच नाही. इकडे पण लागली गाडी एकच नंबर पळाली. एका टांग्यानं गाडीने सेमी काढला, काही विषय नाही. काय सांगाल भारतनं भारतनं पहिल्यापासून नाव केलं आपलं. जोपासून शेटपर्यंत घ्यायचा होता तेव्हापासून पण नाव आमचं करत होता आणि घेतल्यानंतर बी नाव केलंय. त्यामुळे काय नाराजचा विषयच नाही. बैलाचा टीमचा काय विषय नाही, जे आपण म्हणाल ते सगळे करते त्यामुळे काय विषय नाही. सगळे पोरं एकत्र असतील, काय विषय नाही. एकत्र येऊन 100% 100. कोणाच्या ह्याच्यावर एका विश्वासावर कोणाचं नसते काय, जे सगळे म्हणाल ते नियोजन लावते. 4 दिवस लेट होईल पण चांगलंच नियोजन होतं, असा विषय आहे बैलाच. ठीक आहे चालतंय. मित्रांनो, तुम्ही बघितलं संघर्ष योद्धा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भारत. तुम्ही बघितलं कोकराळे गावचा भारत. या दशेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपल्या भारत बद्दल, काय सांगाल कोकराळे गावच्या ॲक्च्युली हा बैल आहे का नाही, पनवेल मधला नितीन लाड नानूचे आहे का नाही, त्यांचा हा बैल. त्यांनी आम्हाला बैल पाठवला होता मागच्या 6 महिन्यापूर्वी. पावसाळा होता, त्या टायमिंगला घाटावर बैल पाठवला होता, यायला तुम्ही पळवा बैल, व्यवस्थित पळवा म्हणून. मग आम्ही बैल पळवायला आणल्यावरनं बैल चालू केला पळवायला. बैल तर तिकडे मुंबईत पण पळत होता आणि इकडे पण पळत होता. पण त्या बिचाऱ्याने आपल्यावर विश्वास ठेवला होता आणि आपण बैल पळवला म्हणजे आपण 1 रुपया कोणाची वायदी घेतली नाही. बैल आपल्या स्वतःच्या खर्चाने पळवला. तो माणूस म्हणायचा तुम्हाला कसा बैल पळवायचा तसा पळवा. पण त्या बिचाराचा भरपूर विश्वास होता. नंतर बैल चांगलाच पळत होता, इथं पण पळत होता, मुंबईत पण पळत होता. चांगला बैल पळायला लागल्यावर नंतर आजारी पडला बैल. आजारी पडल्यावर बैल चांगला झाला. चांगला झाल्यावर मग आम्ही परत चोराडच्या मैदानाला गेलो. चोराडच्या मैदानाला गेलो तर आमची पावती होती 59व्या गटात. तर झालं काय की आयला तिथं 2 जणांना पावत्या विकलेल्या. 2 जणांना पावत्या विकलेल्या. तर आता लाचचा गट होता. लाचचा गट होता तर आम्हाला तिथं पळून देत नव्हते. मग भारतचा किस्सा सांगायचा म्हटलं तर तुम्हाला तिथं पळून देत नव्हती. तर आम्हाला म्हणले तुम्हाला कुठल्या तरी कडनं पळायला लागेल. मग तिथं गाड्या आलेल्या 9 गाड्या आलेल्या. 9 गाड्या आलेल्या. तर तिथल्या कमिटीने सांगितलं तुमची नाही पावती, तुम्ही 1000 रुपये द्या आणि तुम्हाला कुठल्या कडनं पळायचं असेल त्या कडनी पळा. तर आम्ही 10 नंबर तासावरनं पळायला पावती पैसे दिले आणि 10 नंबर तासाने पळालो. आणि तिथं भारत बाहेरनं कडनं टाकलेलं आम्ही. मग कडनं त्याने गट काढलेलं तिथं त्यावेळेस. त्यावेळेला आणि माणसाने त्यावेळेलाच म्हणजे भारत डोक्यात आला माणसांच्या. तेव्हापासूनच बैल भारत डोक्यात आला माणसांच्या. बैल चांगला पळतो, बैलाचं काय नाही, बैलानं कधी कोणाला नाराज केलं नाही. आणि बैल महत्वाचं म्हणजे आमचा एकट्याचा बैल नाही कोणाचा, ही सगळी पोरं त्याला झटतात. म्हणजे एक जरी हाक मारली, आता एवढा बैल आजारी होता ना, मग कोणाला जरी हाक मारली का नाही तरी 10-15 पोरं येणार. डॉक्टर जरी आली तर 15-20 पोरं येणार, त्याची देखभाल करणार. आणि खायला जरी म्हटलं का नाही तर कोणी जरी वाड्याला गेला ना, मसराला वाडा आणायचा असेल तर ते बैलाला पण वाडा घेऊन येणार. बरोबर आहे. म्हणजे असं बैलावर प्रेम आहे, जीव आहे. आणि आणि आता बैल रत्तीप खात नाही. आमचा रत्तीप खात नाही तर द्यानू म्हणून पोरगा आहे, तो त्याचा देखभाल करतो. तर तो त्याला हाताने रत्तीप चारतो, तेव्हा बैल एवढा कव्हर झालाय. बरोबर. नाहीतर मागच्या 20 दिवसापूर्वी बैलाची बघितलं असतं तर बैल कोण म्हणलं नसतं की बाबा हा बैल कव्हर होईल, असा विषय होता. बैलाला भरपूर मेहनत घेतली त्यांनी. त्याच्यामुळे तुम्हाला तो एक फळ मिळालं मैदानात. हो. आणि आम्ही अचानकच आता एक 4 दिवसापूर्वी आम्ही लिंबोऱ्याला मैदानाला गेलो होतो. तो राणा म्हणून आदत खोंड होता. म्हणजे सोन्या डायव्हर भिकवडी त्यांनी सांगितलं होतं खोंड चांगला पळतो, तुम्ही बैल घेऊन या. आयला पण त्या आदत वासरावा त्यांना पण वाटलं की आयला बैल एवढ्या दिवसात आणतायत, पळतोय का नाही.
पण बैल पण चांगला पळाला, वासरू तर चांगलंच होतं. मग दोन्ही बैल पळल्याशिवाय गाडी काय राहत नाही. बरोबर वासरू पण चांगलं पळालं, गाडी राहिली, तिन्ही फेरा आम्ही कडनं पळालो, गाडीने 3-4 नंबर केला, गाडी चांगली पळाली. ठीक आहे ठीक आहे. बघितलं मित्रांनो, आजच्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप अशी काही जे सुट्टी मेकर असतात, गावातील लोक असतात, काय काही असे असतात की सपोर्ट करत नाहीत, परंतु या गावचं कोकराळे गावच्या वैशिष्ट्य आहे भारतचं की तो आपला बैल आहे म्हणून ती लोक सपोर्ट करतात. म्हणजे कुठं रानात जरी गेलं तरी आपलाच भारत आहे, त्याला वैरण वगैरे आणतात, आपलाच बैल म्हणून सगळे त्याची काळजी घेतात. बरोबर आहे. आणि मैदानामध्ये सगळेजण न सांगता हजर होतात आदल्या दिवशी. बरोबर. काय सांगाल भारतबद्दल, आणखीन काय सांगाल, काय अपेक्षा आहेत भारतकडून? भारतकडून अपेक्षा काय नाही, भारत आमचा फक्त गुलालात राहावा, कितवा पण नंबर व्हावा, तर फक्त आमचा भारत गुलालात राहावा. आमची काही अपेक्षा नाही. अपेक्षा बैलापासून करणं चुकीचंच आहे. बैल पळतो तर पळतोयच, बरोबर आहे. अपेक्षा ठेवून काय नाही, बैल फक्त काय आमचा गुलालात कंटिन्यू राहावा. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो, ही होती कोकराळे गावच्या भारतची मुलाखत. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.